स्पर्धा खरोखरच एकजुटीचे एक आत्माची जी भावना निर्माण करणारी स्पर्धा खरोखर कोण हरलं कोण जिंकलं महत्वाचं नाही मित्रांनो. नक्कीच आपल्या सह्याद्री चषकाचा विजय होणार आहे, क्रिकेटचा विजय होणार आहे मित्रांनो. पण तुम्ही प्रत्येक आपल्या वाडीसाठी गावासाठी खेळत असता. नक्कीच अपयश शब्दामध्ये यश दडलेलं आहे. आज तुम्ही जरी अपयशी झाला नक्कीच पुढच्या टायमाला तुम्ही यश प्राप्त करू शकता मित्रांनो. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. होडका वरचेवाडी विपक्ष MKC तलगर दोन्ही संघ तुल्यबळ आपल्या दोन्ही बाजूला संघ तुल्यबळ दोन्ही एक नवोदित खेळून भरणा असलेल्या दोन्ही संघामध्ये होडकार वरचेवाडी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि MKC तलगरे संघाला सलामीचे फलंदाज मैदानात दाखल. सलामी फलंदाज मैदानामध्ये गणेश आणि निलेश दोन्ही एक आक्रमक फलंदाज दोन्ही संघासाठी. MKC तलगर संघाचे एक आज सचिन आणि विरोध सहभाग आणि सचिन तेंडुलकर सारखी दोन्ही जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज मार्कवर गोलंदाज गणेश तो निलेश महाराज सूर्य के गोलंदाज आता टाकले गेले. सरळ चेंडू एसटीच्या हातामध्ये विसावला गेला. पहिला निर्धाव चेंडू टाक सांगता होते. खरोखर सामना काय घडेल काय बिघडेल सांगता येत नाही. क्रिकेट अनिश्चितचा खेळ शेवटच्या चेंडूमध्ये काय घडेल सांगता येत नाही. गिरगिट जसा रंग बनलेला खेळ आहे क्रिकेट, पॉलिटिक्सचा रंग बनलेला खेळ आहे की पुन्हा सब्ज गणेश निलेश मार असेल. चेंडू मात्र बॅटचे कड घेऊन चेंडू सराला दणदणीत खणखणीत चौकार. या चौकार संघाची धावसंख्या 4 अंकाने सरसावली. 4 अंकावरती धावांचा श्रीकेश झालेला आहे. एक धावसंख्या सध्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 5 अंकावरती. पुन्हा एकदा सज्जाला गोल मार्क गणेश आता मात्र स्ट्राईकला येतो. गणेश असा मारा असेल. चेंडू मात्र सरळ भिरकावून दिलाय. एक धावसंख्या पूर्ण दुसरा धावसंख्या प्रयत्न आला आणि दुसरी धावसंख्या सध्या पूर्ण. चेंडूची उचलपक सहज 2 धावसंख्या पूर्ण आणि 2 धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 7 अंकावरती. सेकंड उपांत्य फेरी सामना अर्थात सेमीफायनलचा सामना मेगा सेमीफायनल दोन्ही संघामध्ये होडकार वरचेवाडी विपक्ष MKC तलगर. चेंडू मात्र विकाम दिला आहे. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू सीमारेषा पार दणदणीत कणकणीत चौकार. या चौकार संघाची धावसंख्या पोहोचते 11 या अंकावरती. अजय नाचरे यांना विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये यायचा. अजयजी नाचरे सह्याद्री चषकाचे सेक्रेटरी अजयजी नाचरे यांना विनंती करतो. तसेच अजयजी रांगले आता षटकार आहे आणि षटकार संघाची धावसंख्या पोहोचते 13 अंकावरती. पुन्हा चेंडू फिरकावून दिलाय सराला. मिडविकेट क्षेत्ररक्षक डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार. बॅक टू बॅक लगातार दुसरा षटकार. धावसंख्या पोहोचते 19 अंकावरती. पहिल्या षटकाची समज संघाची धावसंख्या पोहोचते 19 अंकावरती. तिसऱ्या आणि चौथ्या चषकाचा जो सामना होईल, तिसऱ्या आणि चौथ्या नंबरसाठी जो सामना होईल तो सामना 1 षटकात राहील. दोन्ही संघाने नोंद घ्यायचा आहे आणि तो सामना लगेच या सामन्यानंतर होईल. पुन्हा गोलंदाज मार्ग सज्ज गोलंदाज सागर टू निलेश असा मारा असेल. चेंडू मात्र फिरकावून दिलाय. चेंडू मात्र फिरकावून दिला निलेशने.
बंधनीत खणखणी षटकार आणि या षटकार संघात असंख्य भेटते 25 अंकावरती. सागर टू नीस जमार असेल. एक धावसंख्या पूर्ण, दुसरा धाव प्रयत्न, दुसरी धावसंख्या असेल त्या पूर्ण. बायच्या रूम एक 3 धावसंख्या पूर्ण. संघ धावसंख्या पोहोचते 28 अंकावरती. या षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतात. संघाची धावसंख्या मात्र 28. पुन्हा सज्ज गोलनी मार्क करतो सागर. चेंडू जातोय सीमारेषा पार. बरोबर आज एमकेसी तेलगड संघाचं नशीब आहे. नशिबाने साथ दिली तर काय चौकार षटकार पण जात असतात मित्रांनो. या सामने 2 षटकार चौकार असे कट लागून विकेटच्या मागे फडमच्या दिशेने गेली आहेत आणि संघाची धावसंख्या पोहोचते 32 अंकावरती. धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये सफल झालेले आहेत ते एमकेसीसी तलगार. या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या होते 32 अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज झाला तो गोलंदाज सागर. धावसंख्या पोहोचते 33 अंकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या पोहोचते 33. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. चेंडू मात्र फिरकावून दिलाय. चेंडू क्षेत्ररक्षक सुरेख झेल घेतला. कारण सुरेख झेल घेतला निलेश तमोज परतलाय आणि या सामन्यातील शेवटचा चेंडू संघाची धावसंख्या पोहोचते 33 अंकावर. पहिला गडी बाद होतोय. धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये यश प्राप्त केले होते एमकेसी तेलगड या संघाने. यश आणि गणेश सलामी जोडी एक अष्टपैलू जोडी आहे दोन्ही ही तलगड संघाची. आता मात्र त्याच्या जागण्यात येतो महेंद्र. शेवटच्या चेंडूला सागर टू महेंद्र समार असेल. एक धावसंख्या पूर्ण. आता मात्र 34 धावसंख्या आणि 35 धावसंख्येचं आव्हान असेल. 12 चेंडू आणि 35 धावसंख्येचं आव्हान. 7.5च्या सरासरी धावसंख्या जमावावी लागेल. एमकेसी तलगड संघाला विनंती करतो की त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. तलगड संघाला विनंती करतो की वेळेचा विलंब करू नका मित्रांनो. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या एमकेसी तलगड संघाने. 12 चेंडू आणि 35 धावसंख्येचा आव्हान. सेकंड सेमीफायनल सामना अर्थात उपांत्यपूर्व सामना असेल. सामना चालू होडकार वरचेवर विपक्षी एमकेसी तलगड. तलगड संघाला विनंती करतो की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. तलगड संघ विलंब लावू नका मित्रांनो, विलंब लावू नका. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. पण आपल्याला अजून एक 3रा आणि 4थ्या क्रमांकाचा सामना खेळायचा आहे आणि नंतर मेगा फायनल होईल. विलंब लावू नका मित्रांनो, त्वरित सामना क्षेत्ररक्षण लावून घ्या. तसेच होडकार वरचेवर संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचा आहे.
हॅलो, सामना त्वरित सुरू करायचा सामना. आता मध्ये 12 चेंडू आणि 35 धावना. सेकंड सेमीफायनलचा हा घमासान श्री भगवान पाटील क्रीडा नगरीमध्ये हा संपन्न होते. प्रतिकोण दिव्हा नगरीमध्ये वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिली शूट टाकण्यास सज्ज गणेश मारा असेल. 12 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण असेल मित्रांनो. बारा चेंडू 35 धावा. गोलंदाज आडणीवरती सज्ज गोलंदाज गणेशचा मारा असेल. पहिला चेंडू सेकंड सेमीमध्ये पहिला चेंडू मात्र कॅट घेऊन सर्वेष्टीच्या हातामध्ये पहिलं विकेटचं पतन होतं. पहिला हात लावा असतो गणेशच्या रूपाने होडकाळवरच्या संघाला. मित्रांनो थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आता मात्र 11 चेंडू आणि 35 धावा समीकरण असेल. काय घडेल काय बिघडेल सांगता येत नाही. क्रिकेट अनिश्चितचा खेळ शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कसा रंगेल सांगता येत नाही. मित्रांनो क्रिकेटमध्ये एक धावाला महत्व आहे, एक धावेला महत्व आहे. राजकारणामध्ये एक मताला महत्व आहे मित्रांनो. तसंच क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत काय घडेल सांगता येत नाही. गिरगिट जसा रंग बदललेला खेळ आहे क्रिकेट. पॉलिटिक्स जसा रंग बदललेला खेळ आहे क्रिकेट. पुन्हा सज्ज झाला गणेश. चेंडू मात्र फिरकावून दिला. चेंडू जातो सीमा रेषा पार. दणदणीत कणकणीत चौकार आणि या चौकार संघाची धावसंख्या होते 4 अंकावरती. सर्व संघांच्या स्वयंसेवकांना विनंती करतो आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. ही स्पर्धा आपली आहे. आपली समजून स्वयंसेवकाची भूमिका पार पडावी मित्रांनो. सह्याद्री चषक आपला चषक आहे. आपली स्पर्धा आपल्या गावातील स्पर्धा आपल्या मातीतील आयोजकांची स्पर्धा आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो गोलंदाज गणेश टू अक्षय असा मारा असेल. पुढील चेंडू मात्र फिरकावून दिला होता. चेंडू मात्र फिरकून नादामध्ये बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र इष्टच्या हातामध्ये विसावला गेला. अक्षयची खेळी मात्र संपूर्ण आली. दुसरा हातला बसतोय होडकरवरच्या संघाला. आता मात्र गोलंदाजी हेही होत आहेत. या होडकरवरच्या संघाच्या फलंदाजावर मात्र सुरेख गोंडी करतोय तो गोलंदाज गणेश. आता मध्ये सागर गणेश टू सागर असा मारा असेल. सागरला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल मित्रा. तुला 14 षटकांच्या आधी करावे लागेल. सुरेख गुणी करतोय तो गणेश. सुरेख फलंदाजी करतोय, गुळणी करतोय तो गणेश. या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक संघात धावसंख्या पोहोचते.
4 अंकावर मित्रांनो हा जवळजवळ सामना एका बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करत आहे MKC तर तलगडा संघ. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धार टाकले होते. आता मात्र 6 चेंडू आणि 31 धावा. 6 चेंडू आणि 31 धावा. काय समीकरण आहे मित्रांनो. सडेवाच्या संघनायकाला विनंती सडेवाळ संघाच्या संघाला विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. कोणताही वेळेचा विलंब लावता आपण यायचं आहे. येण्याची कृपा करावी. सवणस सडेवाळ संघाचा संघनायक यांनी समालोचन कक्षामध्ये यायची कृपा. आता गोलंदाज मार्ग गोलंदाज नरेश टू राहुल समार असेल. चेंडू मात्र फिरकावून दिला राहुलने. दणदणीत खणखणीत षटकार. सामना काय घडतंय काय बिघडतंय पाहूया. अंतिम सामना रोमांचक सामना आहे मित्रांनो. निर्धाव चेंडू सांगतोय. पुन्हा सज्ज झाला तर गोलंदाज नरेश टू राहुल समार असेल. पुन्हा एकदा फिरकावून दिला चेंडू. दणदणीत कणकणीत षटकार. आता मात्र 3 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे मित्रांनो. 3 चेंडू 19 धावसंख्या. एक धावसंख्या दुसरी धावसंख्या पूर्ण अशा संघ धावसंख्या बोलते. 18 धावसंख्या. खरोखरच पहिल्या षटकामध्ये धावांची जी गती कमी होती ती आता महागात पडली. कारण पहिल्या षटकामध्ये जास्त धावा येणं महत्वाचं होतं. पुढील चेंडू पुन्हा एकदा दणदणीत खणखणीत षटकार. एक चेंडू आणि 11 संख्या. खरंच याचा सामना जर पाळलं तर पहिल्या षटकामध्ये झुकला गेलं तर पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावसंख्या आणि तिथंच हा सामना झुकला गेला होता. बरं सुरेख गोलंदाज फलंदाजी केली राहुलने. खरोखर राहुलला जर पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक भेटली तर नक्कीच सामना त्याने झुकवला असेल मला तरी वाटतं. कारण केवळ 7 रनाने हा सामना पराजित झाले. होडकार वरचेवाडे आणि सवणस सडेवाडे यांना विनंती करतो दोन्ही संघाच्या संघनायकांना आपल्या 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी आपला सामना असेल 1-1 षटकाचा. होडकार वरचेवाडे MKC तलगरमध्ये सामनाला खरोखरच पहिल्या षटकामध्ये धावगतीची कमी झाली तिथेच हा सामना झुकला गेला. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 10 ते 12 धावसंख्या आल्या तर नक्कीच हा सामना राहुलने झुकवला असता. नक्कीच राहुल तुझं मी कौतुक करेन कारण सुरेख फलंदाजी केली शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत. जरी तलगडा संघ जिंकला असेल तर नक्कीच तुम्ही खेळाचे प्रदर्शन केलं हा संघ ही स्पर्धा 24 धावसंख्या राहुलने वैयक्तिक 24 करून कौतुक करेल कारण शेवटच्या क्षणापर्यंत हार ते मारली नाहीत. शेवटच्या क्षणापर्यंत हार आणि मारली नाही. खरोखर सुरेख फलंदाजी केली. आता सवणस सडेवाडीने होडकार वरचेवाडी संघाच्या संघाला विनंती करा आपण त्वरित नाणेफेटे याची कृपा नाणेफेटे याची कृपा करावी.